नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं, मस्त असं चमचमीत झणझणीत खात राहायलाच हवं। मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। काल मी बनवली होती मस्त अशी झणझणीत भरले वांग्याची भाजी। हे भरलं वांग तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूप मस्त लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा, आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं। त्यासाठी काय करायचे, मस्त असे काटायचे, मऊ लुसलुशीत कवळी लुसलुशीत वांगे घ्यायचे। तर इथे मी 6 वांगे घेतलेले आहेत। त्याच्यासाठी लागणार आहे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, सुक्या खोबऱ्याचं वाटण, एक बारीक कांदा, मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। आता वांग घ्यायचं, त्याचं साईडचं असं देठ काढून घ्यायचं आणि काटे जे असतात ते पण काढून टाकायचे आणि असे मधून भाग करायचे। ह्या पद्धतीने म्हणजे काय होतं, आतमध्ये एखादी किडा अळी वगैरे असेल तर दिसते। वांग्यात आतमध्ये खूप कधी कधी अळ्या असतात ज्या दिसत नाहीत, त्यामुळे असे करून बघायचं म्हणजे कळतं की आतमध्ये अळी वगैरे आहे का, किडका आहे का वांग। ह्या पद्धतीने वांग चेक करायचं म्हणजे आतमध्ये काही आहे का। आता ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे वांगे मी चिरून घेतलेले आहेत, सगळ्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत असे। आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे काय होतं की वांग आपलं काळं पडत नाही। आता आपण त्याचा मसाला तयार करूया। इथं मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे ते घेते, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, हे सुका खोबऱ्याचं वाटण आहे म्हणजे सुकं खोबरं फक्त मिक्सरला फिरवलेलं आहे। इथं कांदा लसूण मसाला घेते, कांदा लसूण मसाल्याने खूप छान टेस्ट येते। मी एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला यूज करते आणि लाल तिखट, आपलं घरचं जे आपण डेली यूज करतो ते वाला लाल तिखट। हे सुके मसाले आधी सगळे मिक्स करून घ्यायचे। वरतून चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मग वांग्याला अजिबात चव येणार नाही। आणि हे मसाल्यातच घालायचं, वरतून भाजीत नाही घालायचं, म्हणजे आतमध्ये सगळीकडे वांग्यामध्ये मुरतं मीठ। आता पाणी घालून मसाला चांगला एकजीव करून घेऊया। मसाला चांगला बनवलेला आहे मी। आता कढई तापवली, कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स चॅनल नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कढईमध्ये तेल घातलं, तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली। जिरी मोहरी चांगली तडतडली की कांदा घातला। आता कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा कांदा सगळीकडे। आता तेलामध्ये जोपर्यंत कांदा परतते तोपर्यंत आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। बघा दिसायलाच मसाला किती छान दिसतोय। आता वांग्यामध्ये असं मधोमध दोन्ही साईडला मसाला भरून घ्यायचा। ह्या पद्धतीने बघू शकता दोन्हीकडे मसाला चांगला भरून घेतलेला आहे। कांदा आपला चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपले भरलेले वांगे एक एक करून सोडायचे। सगळे वांगे मी सोडून घेतलेले आहेत। आता एक 4-5 मिनिटं असे तेलावरती परतून घ्यायचे। आता 4-5 मिनिटानंतर वांगे परतून झालेले आहेत। आता त्याची दुसरी साईड पलटून घ्यायची, म्हणजे त्याही साईडने आपण तेलावरती परतून घेणार आहोत। दुसऱ्या साईडने पण 4-5 मिनिटं परतून घ्यायचे तेलावरती। बघू शकता वांग्याचा कलर चेंज झालेला आहे। वांग चांगलं तेलावरती आपण परतून घेतलेला आहे। आता जो उरलेला मसाला होता, वांग्यामध्ये भरून जो राहिलेला मसाला होता तो घालायचा। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं, तो मसाला घालून घ्यायचा। तर वांगे शिजण्यासाठी मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे। आणि आता 10 मिनिटं आपण वांग चांगलं शिजवून घेऊया। बघू शकता 10 मिनिटानंतर आपलं वांग चांगलं शिजलेलं आहे। वाव, किती मस्त दिसतंय बघा, भाकरीसोबत अप्रतिम लागतं। वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाकरीसोबत भातासोबत सर्व करायचा। याच्यासोबत हाताने फोडलेला कांदा खूप मस्त लागतो। रेसिपी आवडली असेल कमेंट करा आणि जाता सबस्क्राईब करा। धन्यवाद।